जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. सगळ्यात महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा खूप चर्चेत असलेला प्रश्न आहे तो आरक्षणाच्या संदर्भातला. आणि ज्या पद्धतीने या योजनांच्या संदर्भात आपण बोललो त्याच पद्धतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा पुढे येत असतो. मग ती कर्नाटकमधली निवडणूक असेल, गुजरातमधली निवडणूक असेल, महाराष्ट्रातली निवडणूक असेल, इव्हन मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्या पद्धतीने नवीन जातींना इन्कॉर्पोरेट करून घेण्याच्या दृष्टीने तो मुद्दा येत असतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा तर सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्याबद्दल खूप चर्चाही आपली त्यामध्ये झालेली आहे. का तुम्हाला असं वाटतंय की जरांगे पाटलांच्या प्रत्येक भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट आहे? देवेंद्र फडणवीस आणि आजकाल छगन भुजबळ, पण अदरवाईज तुमचे इतर दोन पार्टनर टार्गेट नाही आहे. देवेंद्र फडणवीस इज द टार्गेट. जरांगे पाटील जेव्हा केव्हा म्हणतात ते तुमच्याबद्दलच त्यांचं टार्गेट असतं आणि अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये कधी कधी त्यांचं हे सुरू असतं. हे कशामुळे सुरू आहे? तुम्हालाच का टार्गेट केलं जातं? तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. सरकार आमचं तिघांचं आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, पण केवळ मी टार्गेट होतो. बरोबर. त्याचसोबत माझा दुसरा सवाल आहे की मी मराठा समाजाला आरक्षण दिलं, मी ते हायकोर्टात टिकवलं, मी जोपर्यंत होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकलं. उद्धव ठाकरे आले, त्याच्यानंतर ते आरक्षण गेलं. ते गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आरक्षण देण्याबद्दल काही प्रयत्न केला नाहीत. शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांनी कधीही ते आरक्षण दिलं नाही. 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करीन, आपला जीव देईल. त्यांनी दिली नाही, त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. 82 पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला. त्यानंतर 3 वेळा मुख्यमंत्री पवार साहेब झाले. त्यानंतर सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं, कधी ते मिळालं नाही. पहिल्यांदा मी दिलं, त्यानंतर शिंदे साहेबांनी ते आरक्षण दिलं. माझ्याच काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही रिव्हाइव्ह केलं आणि आज 1 लाख उद्योजक त्यातनं तयार झाले. माझ्याच काळात सारथी आम्ही सुरू केली, ज्या सारथीतनं आज IAS अधिकारी आणि MPSCचे पोरं त्या ठिकाणी निघून राहिले. माझ्याच काळामध्ये मराठा समाजाच्या मुलांना 50% फी सवलत आपण दिली आणि त्यासोबत हॉस्टेलची योजना दिली. त्यासोबत हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर त्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला. हे सगळे निर्णय माझ्या काळात झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. सवाल मला विचारू नका, सवाल तुम्ही जरांगे पाटलांनाच विचारा, किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना विचारा. विचारले ना? नाही, त्यांनाच विचारा की हे सगळं असताना ज्यांनी दिलं नाही, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकताच नाही असं सांगितलं, त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत. ज्यांनी दिलं नाही त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत. आणि आम्ही तिघांचं सरकार असताना फक्त मला एकट्याला टार्गेट करतात. याचा अर्थ काय आहे? यातच त्याचं उत्तर आहे.